नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सोंडाई किल्ला, जो की महाराष्ट्रातील कर्जतमध्ये स्थित आहे। या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही कर्जत स्टेशनवरून बाहेर लागलेल्या रिक्षाने थेट किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू शकता। कर्जत स्टेशनवरून सोंडाई किल्ल्याचे अंतर हे सुमारे 12 किलोमीटर इतके आहे। जर तुम्ही स्वतःचे वाहन घेऊन येत आहात तर मुंबईपासूनचे अंतर हे 60 ते 70 किलोमीटर आहे। तसेच पुण्यापासूनचे अंतर हे 105 ते 120 किलोमीटर इतके आहे। 2 व्हीलर व 4 व्हीलरचे पार्किंग हे किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, जिथून तुम्ही तुमच्या ट्रेकला सुरुवात करू शकता। तर काय बोलायचं तर नमस्कार गाईज, माझं नाव आहे ओंकार आणि माझ्यासोबत आज माझी टीम आहे आणि आम्ही आज चाललो आहे सोंडाई फोर्ट। तर हा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता, हा रस्ता आहे। हा रस्त्याने आम्ही आत्ता चाललेलो आहे। हळूहळू मी आणि माझा ग्रुप चाललेलो आहे। तो फोर्ट आहे, बघू शकता, तिथे आम्हाला जायचं आहे वरती। ऊन आहे, वारा आहे पण पाऊस नाही आहे। ऊन आहे, वारा आहे पण पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे आता आदित्यने काठी उचललेली आहे। आदित्य तुम्ही बघू शकता, याचं नाव आदित्य आहे अंधेरे। ह्याचं मी तुम्हाला इंस्टाग्राम हँडल पण टाकून देईल खाली, इथेच कुठेतरी। तो सुरुवातीला आहे तो प्रथमेश खोत, हात दाखवा, आणि त्याच्यानंतर आहे यश जाधव। आम्ही 1 नंबर। हां, आणि ते गर्ल्स आहे साक्षी, ह्यांच्यासारखं चालू महिमा, धनश्री, पूर्वा। यांच्या इंस्टाग्राम तुम्हाला नाही मिळणार, सॉरी। तर हा सोंडाई फोर्ट, असा सोंडाई फोर्ट म्हणून याचं असं नाव आहे। पण त्याला असं नाव का पडलं, त्याचा जेव्हा आम्ही रिसर्च केला तेव्हा आम्हाला कळालं की सोंडाई देवी जी वरती टोकावरती स्थित आहे, त्या देवीच्या नावावरून या फोर्टला सोंडाई फोर्ट असं नाव पडलं, सोंडाईगड। आणि हा किल्ला बनवला ह्या कारणासाठी होता की तुम्ही आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवाल अशामुळे। तर तुम्ही बघू शकता, अशी वाट आहे, सुंदर अशी वाट आहे, सुंदर असा सूर्य। सध्याचा ट्रॅक तरी मॉडरेट लेवलमध्ये आहे। बघू आता पुढे काय होतं। यश, चला पुढे झाला। बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा फोर्ट आहे। आम्हाला तिथे जायचं आहे। हां, इथे काटे पण आहेत, सो तुम्ही सांभाळून या। हा रूट एक आहे, हा माहिती नाही पण कुठला रूट आहे, पण आम्ही ज्या रूटने आलो तुम्ही त्याच रूटने या। आणि त्याच्यानंतर आता आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे, ते बघू शकता तुम्ही। इथे असं घर टाईप आहे, झापडी बोलतात त्याला। इथून तुम्ही सरळ या रस्त्याने निघू शकता। वरती गर्दी चालू झालेली आहे असे काका आम्हाला बोलून गेले। यशने विचारलं त्यांना की वरती गर्दी आहे का, त्याच्यामुळे खाली घाण आहे, तर बघून चाला। थोडा वरती आल्यानंतर चालून की तुम्हाला ही झोपडी दिसते, जिथे तुम्ही पाण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी थांबू शकता। इथे तुम्ही नाश्ता करू शकता। आमची टीम पाठवून येते। आमचे सरदार तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो, हे बघा, वेलकम। हे आमचे टीमचे बलाढ्य सरदार आहेत। हा एक वॉच टावर आहे, इथे काही गायी आहेत ज्यांनी रस्त्यात, तुम्हाला दाखवू नाही शकणार मी ते केलं आहे। ही आमची टीम थोड्या टप्प्यातच जमलेली आहे आणि आता थांबलेली आहे, तुम्ही बघू शकता। इथे थोडा दम खाऊ दे असं आदित्य म्हणतोय। काय वाटतं आदित्य? सध्या बॅग खूप हेवी आहे, त्यामुळे लोअर बॅग पकडले। अच्छा, तीच मजा आहे। अच्छा,
थँक्यू. कारण ते की बघा आपल्याला- सरदार गेले पुढे टीमला सोडून. हो पायवट. ही आमची टीम. हे बघा, हा बघा. तुम्हाला काय बोलायचं आहे? आम्हाला काय बोलायचं नाही, आम्हाला नुसतं चालायचं. ठीक आहे, चला कंटिन्यू करूया. हे बघा, इथे तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन, माहिती. हां हां हां. आमचे सरदार कुठे गेले? आमचे सरदार कुठे गेले? गायब झाले. कुठे गेले? सरदार पडला की काय? प्रथमेश. झाडात चढला. मस्त. क्या बात आहे. क्या बात आहे. आमच्या आधी तो वरती गेलाय सगळ्यांच्या. थोडा आरामात. हा थोडा दगडांचा पॅच आहे, इथून तुम्ही सांभाळून चढा आरामात. पूर्ण बॉडीचा लोड तुम्ही गडाच्या दिशेने टाकून आरामात हात पाय व्यवस्थित ठेवून चढू शकता. मस्त. आरामात उतरा. हा एवढा फक्त पॅच थोडा हार्ड आहे. हा मी ऐकला होता थोडा पॅच की हार्ड आहे. मोजून 2 पॅच हार्ड आहेत. तर कदाचित असं वाटतं आम्हाला की आम्ही पहिला पॅच जो हार्ड आहे तो आम्ही पार केला. बघू अजून. तुम्ही बघू शकता. आणि फॉर शुअर वरती गेल्यानंतर ते चित्र हृदय स्पर्श करणार. थोडा लांब घ्या हात आधी. हां असा सरळ ठेव. ओके. हे बघ, हे दाखव, हे. येस तुम्ही बघू शकता. वाईब आहे, वाईब आहे ब्रो, वाईब आहे. मस्त. ते आकाशातला पण दाखव. तिथे बघू शकता तुम्ही, सरळ आकाशात अशी लाईन आलेली आहे. तिथे हा निसर्ग पण बघू शकता. तिथे खूप सुंदर आहे. तो वॉच टॉवर सांगितलेला, तिथून तुम्हाला ती वाट सरळ आहे. मी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. फक्त मध्ये थोडासा पॅच डिफिकल्ट आहे, तिथून तुम्ही सांभाळून या. आता वळूया पुढच्या ट्रेककडे. चला. आता थोडा हा खालचा पॅच चढून आम्ही आता वरती आलो. आपण आता सेकंड पॉईंट आणि- आहोत. चेक पॉईंट. सेकंड चेक पॉईंट असं बोलता येईल, कारण तो एक वॉच टॉवर आणि त्याच्यानंतर हा एक. आमचे सरदार येऊन बसलेत. तुम्ही बिलीव्ह नाही करू शकता, एवढा भरभर ते वरती आलेत. आणि ते पण सगळ्यांना मागे टाकलं. सगळ्यांना मागे टाकून आलेत ते. हा नाही तुम्हीच घ्या लीड करा. तुम्ही लीडर आहात आमच्या टीमचे. आमचे सरदार. सरदार याचं नाव लक्षात ठेवा. सरदार वल्लभ. आता मी जरा वेळ बसतो, थोडा पाणी पितो आणि तुमच्याशी नंतर भेटतो. ब्रेक झालेला आहे, घाम सुटलं. ठीक आहे, आता इथून आम्ही जातोय वरती. आता तुम्ही बघू शकता, हा इथून चाललाय आणि हे लोक इथून चाललेत. असे छोटे छोटे मार्क एकमेकांशी कनेक्टेड आहेत. सो तुम्ही मेन रूट आहे वरती जाताना त्याच्याकडे थोडं लक्ष देऊन जावा, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल. चला. बिगनर्ससाठी हा ट्रॅक इझी आहे, हा ट्रेक करणं इझी आहे. सो तुम्ही जर बिगनर्स असाल तर हा ट्रेक आरामात करू शकता. थोडा छोटा मोठा पॅच थोडा डेंजरस आहे, पण ठीक आहे. आमची टीम मुली आहेत, त्या चढू शकतात, तर तुम्ही का नाही चढू शकता? चला. हो अंडर एस्टिमेट. एवढा डिफिकल्ट नाहीच आहे. ॲक्च्युली हा डिफिकल्ट नाही आहे. वरती घे, वरती घे. हा हात एकदम लांब ठेव. ॲक्च्युली हा डिफिकल्ट नाही आहे, कारण की याचा एक प्लस पॉईंट आहे. इकडे 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर चेक पॉईंट्स आहेत, जिकडे तुम्ही नीटपणे बसून आराम करू शकता. तिकडे तुम्हाला खायची प्यायची पण सोय आहे. सो हा थर्ड चेक पॉईंट बोलू शकता तुम्ही. तिथे थोडं तुम्ही खाऊ वगैरे शकता, पाणी वगैरे पिऊ शकता. तर आपण थर्ड चेक पॉईंटच्या इथे न थांबता पुढे वळूया, कारण की आधीच उशिरा ट्रेक सुरू केला आहे. ऊन हळूहळू डोक्यावरती आहे आणि तुम्ही असं सुंदर असा निसर्ग बघू शकता. अतिशय सुंदर असा हा निसर्ग. आणि हे आपले ट्रेकर्स. आपले सरदार चढतायत बरोबर. सरदार थांबलेच नाहीत. सरदार चढतायत, दिसतही नाहीये कुठे गेलेत.
तर आपण पुढच्या चेकपॉईंटच्या इथे जाऊन भेटूया. आपण ट्रेक किती वाजता चालू केलेला? 8:15. 8:15. आणि आता किती वाजले? आता माहित नाही. बघूया आता. हां, तर आपण 8:25ला ट्रेक चालू केलेला. आपण आता मोस्टली अर्धा पार्ट कंप्लीट केला आहे. तर आता किती वाजलेत? आता 8:45 झालेत. आणि थोडा थोडा हा पॅच आहे, तुम्ही बघू शकता. ते आदित्य आहे. हा एक रस्ता आहे, आपल्याला इथून असं वरती जायचं आहे त्या टॉपला. तर इझी आहे गाईज. अजून एक पॉईंट, जर तुम्ही ट्रेकर आहात, तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल, तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की तुम्ही जेव्हा पण ट्रेकला जाता तेव्हा तुमचा बॅलन्स जातो, मिसबॅलन्स होता. तर तुम्ही एक स्टिक काठी तुमच्यासोबत ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा बॅलन्स सावरता येईल. आणि आपला सरदार बघू शकता. सरदार कुठे आहे? तो कुठे आहे? मला दिसत नाही आहे तो. सरदार एकदम त्या पुढे आहे, दुसऱ्या ग्रुपला जॉईन झाला आहे. तो गद्दार निकला रे. हो देखो, ए, एवढा लांब जाऊन बसलाय तो. जाऊ काय, वाजवू काय? हे लोक परत. हाच 4था चेक पॉईंट आहे. मग काय? हा, हे बघू शकता तुम्ही इथे. मला भीती वाटते हो बाई. आदित्यने काठी घेतली त्याला मारायला. यश पण त्याला मारण्यासाठी. गद्दार. पोटामध्ये पोटामध्ये आता ढेकेलेला होणार आहे. पकडा त्याला, पकडा पकडा पकडा. हा हा, ते पूर्ण एकट्या ग्रुपला टाकून पुढे बघत होतो आणि तिकडे थांबली म्हणून एवढाच वरती आलो बघायला. काय बघितलास रस्ता? कसं आहे म्हणजे हाय कसं ते? नक्की कसं आहे महाराजांनी कसं जायचं? काय राईट का नाही? राईट नाही असेल ते कुठे पण जायचं. इथे गर्ल्स ती कशाला गर्ल्स आमच्यात बसलेल्या आहेत आणि आम्ही इथे या झाडाखाली थांबलो. स्टेप्स लिटरली बनवले आपल्या तिकडे तरी. इथे बसायला एक मस्त जागा आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे काय लिहिलंय? थोडी तरी ठेवा जाण, नका करू गड किल्ले घाण. मग हे का पुसलंय मला कळालं नाहीये. ठीक आहे, पण मला समजलं तर तुम्हाला का नाही कळणार आहे की नाही? किल्ल्यांवर घाल. यशला किल्ल्यांवर मराठी भाषेचा खूप प्रेम आहे. एकदम जिवलग. जिवलग. यश आणि मराठी भाषा ही एकदम जुनी गोष्ट आहे. अच्छा, ही जाणीव असली पाहिजे प्रत्येकाला. बरोबर आहे. आता प्रत्येक जण कोण तुम्हाला येऊन सांगण्यापेक्षा तुम्हाला ती एक आतून जाणीव आली पाहिजे की आपण महाराजांच्या किल्ल्यांवर आपल्याला असा फिरायला भेटतं. तर आपलीही ते आपलं तर कर्तव्य आहे तिकडे जाऊन ती जागा स्वच्छ ठेवावी, त्या जागेचा आनंद घ्यावा. सुंदर अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला माझा मित्र आदित्यकडून मिळते आणि जेन्युअनली तुम्हाला गड किल्ले स्वच्छ ठेवणे भाग आहे. मला दे ना. ठीक आहे, म्हणतो हॅपीडन पण आहे. हॅपीडन पिंक वाला फुगा येत नाही तुला. स्टार्ट. हो कराटे मॅन, चला ना. आयपी मॅन आमचा बॉस आहे, आमचा बॉस आहे. लीडर आहे. लीडरच्या आमच्या नंतर लडकी नाही आहे. लडकी नाही आहे वो. आडके देखो तगड़ा बंदे आएंगे. आमचे लीडर वरती पुन्हा. एकदाच काठी फेकणार आहे वर. चला. आमच्या लीडरची ओळख तुम्हाला वेगळ्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. प्रत्येकाची ओळख तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. अँटिक भरलेत, अँटिक. चला तर आपण पुढचा ट्रॅक कंटिन्यू करूया. बघू शकता हा एक पॅच आहे आणि इथून एक आहे, इथून एक आहे. तो थोडा हार्ड आहे. सो परत समोर हाच कनेक्टेड होतो. तुम्ही दोन्ही रूटने येऊ शकता. दोन्ही रूट, तो खालचा रूट थोडा हार्ड आहे आणि हा थोडा इझी आहे. दोन्ही थोडे डिफिकल्टच आहे पण तरी लाईफ रिस्क तिथे जास्त. हां, तुम्ही चालताना खाली लक्ष द्या, रॉक्सला नीट पकडा आणि ब्लॉगिंग करताय तर सांभाळून करा. हेच थोडे काय टिप्स जर तुम्ही ट्रेकला जाता आहेत तर. खूप चांगला व्ह्यू आहे इकडे, खूप चांगला व्ह्यू आहे. बिगनर्ससाठी हा ट्रेक मी सजेस्ट करेल की तुम्ही बिगनर असाल तर हा ट्रेक नक्की करा, नक्की करा. कारण खूप अमेझिंग असा व्ह्यू आहे आणि
ट्रेक पण सुंदर आहे. चला हे रस्ता मला पसंत. हा रस्ता इथे खाली दर्या आहे आणि हा रूट आहे. या रूटने तुम्हाला सरळ जायचं. तर तुम्ही बघू शकता 2 पॅच थोडे डेंजरस होते. हा एक पार्ट थोडा डिफिकल्ट आहे. येईल येईल ती येईल. ब्रेव गर्ल तुम्ही बघू शकता ते दर्या आहे. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. कमॉन बाय कमॉन. बघू शकता आमच्या टीममध्ये एवढ्या काय बोलणार शब्द नाही. ब्रेव गर्ल्स आहेत जे असा एक सुंदर टास्क कंप्लीट करतायत. हे बघा 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 हे बघू शकता तुम्ही खाली. लोड आहे ना लोड असा टाक. हात ठेव ताई ताई हात ठेव हा हात ठेवत ठेवत चल. आपण पण चालू आहे हळूहळू आपण पण चालू आहे. तर मी ब्लॉग करतोय म्हणून मला थोडं डिफिकल्ट जातं आहे. त्याच्यामुळे तुम्हीही ब्लॉग करत असाल कॅमेरा हातात असेल तर थोडं सांभाळून. हा पॅच अभी वो साइड से तो हम लोग आए नहीं इसलिए हमको यही इजी लग रहा है. जाओ जाओ उधर से ही जाओ. आधी आता येत आहे. आरामात आरामात. यस 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 या कमान. आमचे गर्ल्स चेक करत आहे. आम्ही पण आता आम्हाला पण वरती चढायचं आहे. थोडा डिफिकल्ट आहे बट ओके करू शकता तुम्ही. माझ्यासोबत मागे आदित्य थांबला आहे आणि आमचे सगळे टीम वरती गेले. हे होऊ शकतं इथे कसे येतात घसरत घसरत. चला आम्ही जे आलो ते इथून असा वरती असा आहे आणि सेम रूट वरून असं आहे. तर तुम्ही दोन्ही रूट चूज करू शकता. दोन्ही इझी आहेत. यार तुम्ही ट्रेकिंगला येत आहे थोडं तरी तुम्हाला थ्रिल हवा ना. त्याच्यामुळे सांभाळून कमाल आधी चल. लोक येत आहेत त्यासाठी आधी थांबलाय. तो चेक करतो की ते व्यवस्थित येत आहेत का. म्हणजे आमचे टीम मेंबर आमच्या टीमला जेवढा सपोर्ट करतात तेवढाच दुसऱ्या टीमला पण तेवढाच सपोर्ट करतात. बघू शकता तुम्ही चेक करू शकता तुम्ही हा व्ह्यू. हे ढग बघू शकता तुम्ही. सुंदर 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 आणि सुंदर आणि सुंदर. तर आता जाऊयात पुढे. आता तो पॅच कंप्लीट करून तुम्ही बघू शकता आमचा ट्रेक ऑलमोस्ट झालेला आहे. तर आता तेवढ्या फक्त स्टेप्स आहेत त्या आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. हे बघा इथे हे कुंड आहे. इथे हा एक आहे आणि हा एक आहे. असे 2 कुंड आहेत. जे तुम्ही इथून याल तर हा इथे 2 कुंड आहेत पाण्याचे टाक्या ज्या आता पूर्णपणे रिकामी झालेल्या आहेत. त्यात पाणी नाही आहे. त्या टाक्या पिण्याच्या पाण्याच्या असतात. त्यात आता पाणी नाही आहे. चालू आहे. तर कसं आहे की आता पावसाचा सीझन चालू झाला आहे पण आता या स्पॉटला म्हणजे सोंडाई फोर्ट जे कर्जतमध्ये लोकेटेड आहे. आता या ठिकाणी पाऊस म्हणजे आहे पण सध्याच्या दिवसात पावसाचं प्रमाण खूप कमी झालं आहे आणि आता खूप ऊन आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे ऊन असल्यामुळे तुम्ही स्वतःला नेहमी हायड्रेट करत राहा. थोडं थोडं मध्ये थांबून पाणी पित राहा कारण ऊन खूप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. ट्रेक करताना मध्येच तुम्ही पडू शकता. त्याच्यामुळे त्याची एक काळजी घ्या. आणि अजून एक महत्त्वाची माहिती आपल्या ब्लॉगर्स मित्रांना की हे पण अजून एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. जसं आपण मगाशी पाहिलं की कचरा न करणं तशीच ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला इथे धूम्रपान किंवा कुठलंही व्यसन हे नाही केलं पाहिजे. इकडच्या काही लोकांना माहिती आहे ऑलमोस्ट सगळ्या लोकांना माहिती आहे बट बाहेरच्या स्टेट्सचे जे येतात किंवा ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांसाठी एक
काय म्हणू शकता तुम्ही, इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन, सूचना. सूचना दिली जाते की हे आपलं एक मानाचं स्थान आहे. तिकडे कृपया करून तुम्ही असं व्यसन किंवा कुठलंही असं न केलेलंच बरं आहे. ते अपमानास्पद एक गोष्ट होते. बरोबर आहे. गडकिल्ल्यांवर येऊन कुठलंही व्यसन करणं चुकीचं आहे. आपले गडकिल्ले आपण स्वच्छ आणि चांगले ठेवले पाहिजेत. आपल्या मावळ्यांचं रक्त या गडकिल्ल्यांवर वाहिलं गेलेलं आहे. त्याच्यावर काही कोरीवकाम, हार्ट शेप वगैरे काढणं खूप चुकीचं आहे. तर ते इथे येऊन करणं बंद करा आणि आपल्या महाराजांच्या किल्ल्यांना एक रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. आता आम्ही पोचलो आहे इथे. आता हा पॅच आपण कंप्लीट करूया. काय भारी आहे. इकडे तुम्ही बघू शकता इथे किल्ले सोंडाईबद्दल सूचना फलक दिलेला आहे. वरती देवीचे मंदिर आहे. चप्पल इथे काढावे आणि वरती जावं असं इथे सांगितलं आहे. पण अधिक माहिती तुम्ही झूम करता ना. हे बघू शकता. काही जण शूज इथे काढतात, काही जण वरती जाऊन काढतात. फक्त एवढंच की जे दैवत देवी आहे, देवी सोंडाई देवी, त्यांची रिस्पेक्ट करा. जाताना दर्शनासाठी चप्पल एका साईडला काढून ठेवा आणि मग त्यांचे दर्शन घ्या. आता हा पॅच आपण सुरू करूया आणि भेटूया टॉपवरती. हां, हे बघा, ही माझी टीम पूर्ण. हे स्टेप्स आहेत, इथून वरती जायचं आहे आणि हा एक स्टेपचा पार्ट आपण कंप्लीट केला. बघू शकता तुम्ही, सुंदर निसर्ग आहे, सुंदर आहे. आरामात तुम्ही हा ट्रेक कंप्लीट करू शकता. इझी आहे, एवढं काय हार्ड नाही आहे. आमच्या टीममधल्या गर्ल्स एवढा ब्रेव आहेत ज्यांनी तो हार्ड पॅच कंप्लीट केला, त्याच्यामुळे त्यांना रिस्पेक्ट. तर तुम्ही चालताना थोडं सांभाळून चाला, लक्ष द्या बस, आणि निसर्गाचा आनंद घ्या. आणि ट्रेकिंग करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आजकालच्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांबद्दल माहिती मिळावी, हे इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही नक्की ट्रेकिंग करा. त्याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील, एक्सप्लोर करायला मिळतील, खूप सारी माहिती बघायला मिळेल. किडा आला. सुंदर आहे, तुम्ही नक्की या. सोंडाई फोर्ट नक्की विजिट करा, हेच मी तुम्हाला सांगेन. तर चला हा पॅच कंप्लीट करूया. ही आमची टीम मध्येच थांबते, मध्येच बसते, मध्येच कंप्लीट करते. हे एक कुंड आहे, तुम्ही बघू शकता. हेही पाण्याचा कुंड आहे. इथे पाणी नाही आहे आता, थोडा ग्रास हलकी टाईप इथे आलेला आहे. इथे खाली 2 कुंड आहेत आणि एक तिसरा हा इथे आहे जिथे आता पाणी नाही आहे. पुढचा पेशन्स ठेवणं इम्पॉर्टंट आहे, ज्याने तुम्ही लाईफमध्ये खूप पुढे जाल. पेशन्स असणं गरजेचं आहे. लेट्स गो. सो आम्ही आता पोचलेलो आहे टॉपवरती. हे बघा, इथे मंदिर आहे. सो म्हणजे आपण इथे चप्पल हे मंदिर आहे. दर्शन घेऊ. दर्शन आता शूज काढूया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला. हे सोंडाई देवीचं मंदिर आहे. ते आपण आता पाया पडूया आणि थोडा निसर्गाचा आनंद घेऊया. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. निसर्ग एक्सप्लोर करणं खूप गरजेचं आहे. जाताना सोबत जाणार. आई फाटली थोडं स्टिफ होतं तर त्यानंतर बोललं जाऊ दे, जायचं खालीच आहे, जायचं खालीच आहे. खालीच आहे. असं जाणार खाली की वर थोडी ना मध्ये डायरेक्ट जाणार आपण. आता काय तिथे जाण्यावर खाली जाण्या येण्याची गोष्टी चालू आहे. देवीचं मंदिर आहे तिथे आणि माकडं आहे तिथे. माकडे जरा फोन जरा म्हणून आम्ही सांभाळतोय जरा, त्याच्यामुळे जरा बसतो. गेला आता आमची कारती बाकडं आहे तिथे बघू शकता तुम्ही. इकडे इथे आहे. ब्लॉग पण येणार नाही, तो ब्लॉगिंग करायला घेऊन जाईल. तो ब्लॉगिंग करायला घेऊन जाईल. हा, आमच्या टेन्शन नाही.
तर गाईज आम्ही आता उतरत आहोत. एक खाली बघ ओंकार येस येस. ते एक stair नाहीये. उतरायचं पण इझी आहे. जसे तुम्ही चढाल तसं तुम्हाला उतरायचं. तर आता मी उतरतो आणि मग जॉईन. फायनली आम्ही गडाच्या खाली उतरलोय. सोडून द्या. तर फायनली आम्ही आता गडाच्या खाली उतरलोय. जो सरळ जायचं होतं तर आम्ही फक्त राईड मारल्या, पण आम्ही खालीच आहोत गडाच्या. आणि तुम्हाला आम्ही सजेस्ट करू की हा ट्रेक नक्की करा. खूप इझी आहे, बिगनरसाठी खूप इझी आहे. त्याच्यामुळे तुम्ही या, हा फोर्ट विजिट करा. तुम्ही नक्की विजिट करा, या बघा कसं काय. खूप सुंदर असं निसर्ग आहे इथे, बघण्यासारखं आहे. ट्रेक पण मस्त आहे. आमचा एवढा अनफॉर्च्युनेटली आम्ही खाली येताना व्हिडिओ काढू नाही शकलो. हां. पण तिकडनं येताना पण आमचे असे काही किस्से झाले ते अतिशय गमतीरशी आहेत. खूप मजा आली खाली येताना. मस्तीमध्ये मी फोन खिशात टाकला आणि उतरत होतो की लवकर उतरायचं होतं म्हणून. बघा अशा द्वारे आहे. गणू थांब रे, गाणं जर लावू तुम्हाला दे. पण हा ट्रेक मग मला घेऊन आवडला असेल आमचा तर नक्की बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला बघा. गणमणी आणि हा बघा. बाय. हे चालू राहणार आहे, हे चालू राहणार आहे. बाय गाईज, भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.